पवार कुटुंब हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानले जाते। गेल्या काही दिवसांपासून राज्याचे लोकप्रिय नेते अजित पवारांच्या निधनामुळे पवार कुटुंब चर्चेत आहे। जरी राजकीय पटलावर पवार कुटुंबाचे दोन गट पडले असले तरीही सणवार, कौटुंबिक कार्यक्रम, अगदी अजित पवारांच्या निधनानंतर सर्व दशक्रिया विधींवेळी पवार कुटुंबातील एकोपा समस्त महाराष्ट्राने पाहिलाय। असे असतानाच आता खासदार सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचे लग्न ठरल्याने जिकडे तिकडे पवार कुटुंबाची चर्चा होते। शरद पवारांच्या एकुलत्या एक कन्या सुप्रिया सुळे यांची लाडकी मुलगी रेवती सुळे या लवकरच बोहल्यावर चढणार आहेत। त्यांचा विवाह सारंग अरुण लखानी यांच्याशी होणार असून ही आनंदाची बातमी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदेंच्या कन्या स्मृती शिंदेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली। सारंग अरुण लखानी हे नागपूरचे रहिवासी असून आता रेवती सुळे नागपूरची सून होणार आहेत। विशेष बाब म्हणजे मीडिया रिपोर्ट्सनुसार रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचे लग्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे हे लग्न केवळ कौटुंबिक नाही तर राजकीय वर्तुळातही विशेष चर्चेचा विषय ठरत आहे। जरी गडकरी आणि फडणवीस राजकारणात पवार कुटुंबाचे विरोधक असले तरीही सुप्रिया सुळेंच्या मुलीचे लग्न जुळवण्यात मध्यस्थी केल्याने या राजकीय सौंदर्याचे कौतुक होत आहे। आता जाणून घेऊया सुप्रिया सुळेंचे होणारे जावई सारंग लखानी नेमके कोण आहेत। तर सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत। उद्योग जगतातील एक परिचित नाव असण्यासोबतच सारंग लखानी हे एक उत्तम बॅडमिंटनपटू म्हणूनही ओळखले जातात। त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला असून क्रीडा क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे। दुसरीकडे रेवती सुळे यांचीही ओळख जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे। सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन अपत्ये आहेत। रेवती सुळे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या नामांकित शिक्षण संस्थेतून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे। शिक्षणासोबतच त्यांनी राजकीय क्षेत्रातही हळूहळू पाऊल ठेवण्यास सुरुवात केली आहे। बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान रेवती सुळे यांनी प्रथमच आपल्या आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता। त्यांच्या या सहभागामुळे त्या राजकीय वर्तुळातही लक्ष वेधून घेत होत्या। आता रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नाची ऑफिशियल तारीख आणि कार्यक्रमाबाबतची माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे। या विवाहाकडे राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। अशाच राजकीय अपडेट्ससाठी आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।